नमस्कार मित्रांनो ई केवायसी न झालेल्या महिलांसाठी मोठा दिलासा. सरकारने दिली 6 महिन्याची मुदत. मंत्री आदित्य तटकरे यांची मोठी घोषणा. तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी न झालेल्या महिलांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने आता 6 महिन्याची मुदत दिली असून ई केवायसी मधील त्रुटी दुरुस्ती करण्याचीही संधी मिळणार आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अद्याप ई केवायसी पूर्ण न झालेल्या महिलांना दिलासा देत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक महिलांचे हप्ते ई केवायसी अपूर्ण असल्यामुळे अडकण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र आता अशा महिलांना ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तब्बल 6 महिन्याची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांची जे लाभार्थी महिला आहेत त्यांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. यामुळे तांत्रिक अडचणी, कागदपत्राची त्रुटी आणि इतर कारणामुळे ई केवायसी पूर्ण न करू शकलेले महिलांना आता दिलासा मिळाला आहे. ई केवायसीसाठी 6 महिन्याची मुदत. माध्यमांशी बोलताना मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता सरकारने 6 महिन्याची अतिरिक्त कालावधी दिला असणार आहे. यामुळे अद्याप ई केवायसी न झालेल्या महिलांना घाई न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. ई केवायसीमध्ये त्रुटी असलेल्या महिलांना काय करायचे या ठिकाणी पहा. मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया सुरू केली होती पण काही कारणामुळे माहिती अपूर्ण राहिलेली आहे किंवा कागदपत्रामध्ये काही त्रुट्या राहिलेल्या आहेत, त्यांनाही त्या दुरुस्त करण्याची संधी ह्या ई केवायसीमध्ये भेटणार आहे. यामुळे अपूर्ण अर्ज असलेले लाभार्थी महिलांना पुन्हा आता प्रक्रिया सुरू करता येणार आहे. यामध्ये ज्या लाडक्या लाभार्थी होत्या आणि ज्या पात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या आणि त्या पात्र असून त्यांना हप्ता त्यांचा बंद झाला असेल तर त्यांना या ठिकाणी केवायसी करून त्यांना त्यांचा पूर्ण हप्ता सुरू करता येणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार का, अशा बऱ्याच लाडकी बहिणी या ठिकाणी विचारत होत्या, कारण की त्यांचे पात्र असून त्यांना हप्ता भेटत नव्हता. तर गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना बंद होणार किंवा लाभ बंद होणार असल्याचे विविध चर्चा सुरू होत्या. मात्र मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ही योजना यशस्वीपणे सुरू राहणार असून पात्र महिलांना लाभ देण्याबाबत सरकारचं कटिबद्ध आहे. आता हप्ता वाढणार का या ठिकाणी पहा. बऱ्याच दिवसापासून 2100 रुपये कधी भेटणार असं ज्या इथे लाडकी बहिणीला भरपूर या ठिकाणी म्हणजे ऐकायला भेटत आहे. परंतु या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगतो की योजनेचा मासिक हप्ता वाढण्याची मागणी अनेक महिलांकडून केली जात आहे. याबाबत विचारले असता मंत्री आदित्य तटकरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. महिलांनी आता काय करायचे, जर तुमची ई केवायसी अद्याप पूर्ण झाली नसेल तर खालील गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करा. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुमचं आधार कार्डची माहिती तपासा. 2 नंबर, मोबाईल नंबर क्रमांकाशी तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का हे तपासा. 3 नंबर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. जवळच्या अधिकृत सेवा केंद्रात किंवा शासनाने सांगितलेल्या पद्धतीने ई केवायसी पूर्ण करा. आणि 5 नंबर, ई केवायसीमध्ये त्रुटी असल्यास ती दुरुस्त करून लवकरात लवकर अध्ययन करून घ्यायचे आहे. सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी पहा, सरकारने ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आता तब्बल 6 महिन्याची मुदत देणार असल्याचे या ठिकाणी जे आहे ते चर्चा होत आहे. तरी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे योग्य ठरणार आहे. ई केवायसी कशामुळे राहिलेली आहे, तुमचा हप्ता कधीपासून थांबलेला आहे किंवा तुमच्या अजून काही अडचणी आहेत का, तुमचा जिल्हा आणि तुमच्या समस्या ज्या कमेंटमध्ये सांगा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्याचा नक्की प्रयत्न करू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी न झालेल्या महिलांसाठी सरकारने दिलेल्या 6 महिन्याचा अतिरिक्त कालावधी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तरी पण ई केवायसीमध्ये राहिलेल्या त्रुटी दुरुस्ती करण्याची संधीही महिलांना मिळणार आहे. त्यामुळं पात्र लाभार्थी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ पुन्हा सुरू करण्याची शक्यता होणार आहे. तर या ठिकाणी पहा, कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांचा हप्ता बंद झालेला आहे किंवा त्यांचा लाभ बंद झालेला आहे तर त्यांना त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी या ठिकाणी मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आता तब्बल 6 महिने या ठिकाणी कालावधी भेटणार आहे त्यांना त्याची ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी. तर लवकरात लवकर या ठिकाणी कमेंट करून सांगा की तुमचा हप्ता बंद झालेला आहे का, तुम्ही खरोखर पात्र असून सुद्धा तुम्हाला पण या ठिकाणी संपूर्ण अपडेट भेटणार आहे. आणि ही ई केवायसी कधीपासून सुरू होणार आहे दुरुस्त करण्यासाठी त्याची पण तुम्हाला अपडेट देणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की ही केवायसी दुरुस्त करण्यासाठी कधीपासून सुरू होणार आहे त्याची जे आहे ते अजून तारीख डिटेल सांगितलेलं नाही परंतु संपूर्ण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. परंतु ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि
तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.